हॅलो हॅलो. येस मिलन, आपण काही सन्मान आहेत स्कोरर, आपण मॅचकडे फोकस करा. मी विनंती करायला कैलास वैखरे दादांना की आपण माजी सरपंच हबप मारुती दुर्गे साहेबांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. विनंती करतो दुर्गे साहेब, आपण या आमदार चषक 2026 मध्ये हबप मारुती दुर्गे साहेब वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांचा सन्मान कैलास वैखरे दादा यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. शेवटची रात्र, फायनलची रात्र आणि ही गळा भेट तर आपल्या परिसरात ही स्पर्धा आणि कैलास वैखरे दादांच्या शुभ हस्ते हे आपण सन्मान करतोय. त्यानंतर जयेंद्र दादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो जयेंद्र दादा या. आणि जय बाबांनी वावलेली संघासाठी ती कॅश प्राईज आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर का लगावली तर जयेंद्र दादा यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं ते कॅश प्राईज आहे. जयेंद्र दादा यांचा सन्मान. आणि जेव्हा बॉलिंगसाठी संघ उतरेल तेव्हा विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 आहेत. त्या जयेंद्र दादांचा सन्मान लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात. अत्यंत आकर्षक पर्सनॅलिटी. दादांना क्रिकेटची प्रचंड आवड आणि वाकरची स्पर्धा म्हटले तर दादा येणार नाहीत असं होणारच नाही. जयेंद्र दादा आपलं सहर्ष स्वागत. मॅच सुरू झालेली आहे. 2 सन्मान आहेत. त्यानंतर चारुदत्त खाडे दादा यांचा सन्मान आम्ही करतोय. खरं तर चारुदत्त खाडे दादा लाडके भाऊजी आहेत आणि त्यांचा सन्मान कैलास वैखरे दादांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाने आपण चारुदत्त खाडे दादांना सन्मानित करतो. मॅच सुरू झालेले. योगेश दादाचा स्ट्रोक आलाय. इथून कव्हरमध्ये एक धावफलक ओपन झालं जयबाबांनी वावलेलीचा. त्यानंतर बापू भगत दादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमदार ट्रॉफी 2026 कर्जत तालुक्यातील मानांकित ही स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये बापू भगत दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर मनोहर दादा यांचा देखील सन्मान इथून आपण करणार आहोत. मॅच ऑन आहे. बॉलर इथून रेडी आहे. स्ट्राईकवरती आहे. फलंदाज डॉट बॉल आलाय. एकच धाव सुरुवात आहे. मनोहर दादा यांचाही सन्मान आपण कैलास वैखरे दादा युवा उद्योजक. खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमी वयामध्ये कमावणारे व्यक्तिमत्व कैलास वैखरे आणि त्यांच्या शुभ हस्ते मनोहर दादांचा हा सन्मान. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांच्या मनापासून आभार. आणि जाऊया, मॅच इथून सुरू झालेली आहे. धाव फक्त 1 आहे आणि फटका फसलाय. विकेट. फलंदाज आउट. आदरणीय विठ्ठल भुंडेरे साहेबांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. चोरावले गावचे अत्यंत प्रतिष्ठित नागरिक आणि आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हटलं तरी हरकत नाही. कारण अधिवेशनाच्या काळात देखील ज्यावेळी आमदार साहेब बिझी होते तरी देखील आवर्जून चोरावले गावात येऊन आमदार साहेबांनी ज्यांची भेट घेतली होती ते विठ्ठलजी भुंडेरे साहेब अर्थात मामांचा हा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी कैलास वैखरे यांनाच विनंती करेल की आपण विठ्ठलजी भुंडेरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. अमोल मोडक आलेत मैदानाच्या आत. सत्कार समारंभ इथे संपन्न झालेला आहे. मॅच इथून ऑन आहे आणि बॅटर अमोल मोडक आहे. चांगला बॉल टाकलाय. कॅश प्राईज आहे जय भवानी वावलोली योगेश कांबेरे यांच्यासाठी. जर योगेश दादा कांबेरे यांनी षटकार हॅट्रिक लगावली, चौकार हॅट्रिक लगावली तर त्यांचे अत्यंत खास मित्र राजदादा हजारे यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपयाचा कॅश प्राईज योगेश कांबेरे यांच्यासाठी असेल. आणि ऐकूया आवाज कॉम्बॉक्समध्ये मिलन मिनमिने यांचा. या सर. लास्ट बॉल हलक्या हातानं फटका दर्जेदार. शेवट गोड करत असताना पाहायला मिळतात अमोल. या पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. कर्जत खाळापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय एक चांगली शृंखला वाकसकरांच्या नगरीमध्ये रंगती. आजची 6वी रात्र. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काशी की कला न जाती मथुरा में मस्जिद न बसती अगर शिवाजी राजा न होता तो सुन्नत सबकी होती. गणरायाच्या चरणी प्रार्थना करू छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा देऊन आपण आजच्या या 6व्या रात्रीतला खेळ अनुभवतोय. चेक. या दरम्यान आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील नामवंत गाडा चालक संतोष कावडे उर्फ मावल्या
मार्तंड बैलाचे मालक संतोषजी कावडे यांचा सन्मान विठ्ठलजी बुंडेर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. बुंडेर साहेब या, आपण संतोषजी कावडे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. कारण बैलगाडा क्षेत्रातील नामवंत गाडा मालक आणि चालक मार्तंड बैलाचे मालक, एक फार मोठं नाव आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो असफल ठरत असताना चांगली सुरुवात या सेकंड स्पेलला डॉट बॉलनं. धावसंख्येचा विचार केला टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. योगेशानं रोशन सलामीची जोडी पाहिली. रोशन माघार यानंतर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वरती अमोल दाखल झालेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला. नॉन स्ट्रायकरवरती आहेत सध्या, स्ट्रायकरवरती योगेश. यावेळेस योगेश कांबेरे ब्रँड फटका दर्जेदार डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आकांतानं प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. तोपर्यंत धावली गेलेली एक सिंगल धाव. मिलन जेव्हा योगेश कांबेरे खेळतात ना तेव्हा बक्षिसांची बरसात होते. योगेश कांबेरे यांनी बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 षटकार जरी लगावले तरी सुभाष सोनावले तांबे सर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिसरा बॉल अमोलसाठी फटका जबरदस्त. पुन्हा गॅप सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका आपण पाहिला कार्पेट लेवलनं. एक सिंगल इथून कंप्लीट. आणि खरंच योगेश कांबेरे म्हटल्यानंतर अनुभवानं जय भवानी वावलोली टीमला ज्यानं उभारी दिली तो खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आता संधी. चौथा बॉल फटका जबरदस्त भरपूर उंचावरती आणि भरपूर दूरवर ठोकत असताना पाहायला मिळतात. ज्या फटक्याची आतुरतेनं वाट पाहत होते प्रेक्षक तो फटका आपण पाहतो योगेश दादा कांबेरे यांच्या बॅटमधून आलाय. येस येस डीजे थांबा थोडं, कारण मिलन ज्यावेळी कर्जत तालुक्याच्या बाहेरून संघ येतात ना तेव्हा जय भवानी वावलोली या संघाची खेळण्याची शैली थोडी बदलते आणि योगेश दादा कांबेरे इथून सिक्सर मारतायत आणि कॅश प्राइज फार मोठे. राजेश हजारे यांच्याकडून 2000 आहेत. सुभाष सोनवले यांच्याकडून 1000. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता योगेश दादांचा. खरं तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की जो फिल्डिंग करणारा संघ आहे बाप्पा मोरिया मोठी जुई हा उरण तालुक्यातून आलेला संघ आणि या वर्षीच्या सीझनमध्ये 22 ट्रॉफी या टीमने जिंकलेले आहेत. डे नाईट फॉर्मॅट मिळून. ओव्हर टू मिलन. दोन्ही तुल्यबाज संघ एकामेकाविरुद्ध फाईट करतायत. पाचवा बॉल जागा बनवत फटका जबरदस्त केली आहे चुकी. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार. 4 इथून अर्जित करत असताना पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केला एक गडी गमावल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय जय भवानी वावलोली टीमचं 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली अशी शृंखला आपण अनुभवतोय वाकसकरांच्या नगरीमध्ये. कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही चांगली अशी शृंखला 6वी रात्र रंगतीये. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळेल. योगेश दादा कांबेरे नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं एक षटकार एक चौकार आपण अनुभवला. टोटल 17 या आकड्यावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय तितपत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. दोन षटकाची समाप्ती पाहायला मिळते. तिसरं षटक इथून चालू होत असताना पाहायला मिळते. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत तनुज. पहिल्या ओव्हरमध्ये एक सफलता त्याच्या वाट्याला पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल तनुचा भरपूर उंचावरती आहे. जालं मांडलं गेलंय. केलं जाईल ट्राय आणि लटकवलं जाईल इथून अमोलला. बॅक टू द डगआउट. दुसरा हादरा जय भवानी वावलोली
धनराज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते. तनुजची विकेट आली आहे. 17 धावा धावसंख्येचा विचार केला चांगल्या स्थितीमध्ये आजही पाहायला मिळते. आणि अजय सरांनी जुई संघाचं वर्णन केलं. या सीझनमध्ये बराचसे विजय, बराचसा अनुभव त्यांच्या देखील वाट्याला आहे. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असणारी कर्जत तालुक्यातील एक नामवंत टीम जय भवानी वावलोली. सेकंड बॉल धनराजसाठी वेगानं फिरवली आहे बॅट. अकूट टप्पा राहिलाय. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. करामत करत असताना पाहायला मिळत आहे. तनुज एक विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारचा चेंडू हाताळणं म्हणजे प्रेशराईज करण्यासारखं आहे समोरच्या टीमला, आणि तीच दहशत पसरवत असताना. तिसरा बॉल. यावेळेस आपण पाहतो पंचांनी नो चेंडू घोषित केला. स्टेप आउटचा हा नो चेंडू आपण पाहतोय. धनराजने देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव कमवता आला नाही. नो चेंडू फ्री हिटची संधी आता इथून असणार आहे धनराजच्या वाट्याला. विचार करायला गेला सातत्यानं जय भवानी वावलोली टीमला या फलंदाजाने देखील खूप चांगले स्वप्न दाखवले. आता संधी आहे त्याच्या वाट्याला. फ्री हिटचा बॉल मागच्या दिशेला पाहायला मिळतो. फटका. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषा पलीकडे. फ्री हिटच्या बॉलवरती आला चौकार. 1+4 अशा टोटल 5 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. टोटल जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. 2 विकेट. स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकाल 222 लागले जात आहेत. धावफलक विचार केला 22 या आकड्यावरती. चौकार नक्की झालाय. तनुज आता इथून थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. चौथा बॉल गुडलँड स्पॉटवरती टॉस होत असताना पाहायला मिळाला. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जकडून जकडून ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. तितपत हात खुले करण्याचे इथे मोके दिले जात नाहीयेत. लगेच चुका सुधारत असताना पाहायला मिळतोय तनुजानं. सावरत असताना मोठी जुई टीमला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चुकी केली एसटी रक्षकानं. लॉंग स्टॉपच्या दिशेला आणखी एक नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं संधी होती, संधी गमावली. आणि इथून धावसंख्येचा भरणा धावफलकावरती पाहायला मिळेल. 4 धावा आल्या. टोटल जाऊन पोहोचतीये ती 26 या आकड्यावरती. 26 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये धनराजची एंट्री झाली. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो तर टोटल 6 बॉलवरती त्यानं 8 धावा कमवल्या जय भवानी वावलोली टीमसाठी. लास्ट बॉल इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तितपत बॅटवरती चेंडू येत नाहीये. आणि इथून एक चोरटी धाव लास्ट बॉलवरती कमावण्यात यशस्वी पाहायला मिळतील धनराज. टोटल 3 षटकांचा खेळ इथवर समाप्त झाला. 2 गडी गमावल्यानंतर धावफलक पुढे वाढ करत असताना पाहायला मिळतंय ते 27 या आकड्यावरती. 27 धाबा धावफलकावरती आहेत जय भवानी वावलोली टीमच्या खात्यामध्ये.
तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय समीर दादा राऊत आणि हनुमंत दादा टेंबे इथवर उपस्थित झालेत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या आमदार चषकामध्ये आपलं देखील सहर्ष असं स्वागत. भरपूर सारे मान्यवर इथवर उपस्थित होत आहेत. खऱ्या अर्थानं सर्वच रसिक प्रेक्षकांचं देखील मनाच्या अंतकरणापासून स्वागत. आणि पहिला बॉल अतिशय वेगानं चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात. तदनंतर मोठेजुई गावचे हेमंतदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते देखील इथवर उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. धनराजला उमगत नाहीये, चेंडू ओळखता येत नाही, वारंवार डॉट बॉलची सांगता. चौथं षटक आपण पाहतो आहे परेशच्या हातामध्ये. परेश गोलंदाजी मार्कवरती आणि सलगचे दोन निर्धाव चेंडू. टोटल स्थिरावली आहे 27 या आकड्यावर. तिसरा बॉल आता गती परिवर्तन पाहायला मिळालं. गुडलँड स्पॉट वरती हलक्या रीतीने हाताला चेंडू आणि इथून रेफर केले. तिसऱ्या पंचांची मागणी चेक केलं जाईल. ऑन फील्ड डिसिजन मेणपंचांचा निर्णय आपल्याला स्वीकारावा लागेल. यस, आणखी एक डॉट बॉल आपण पाहतो. 27 धाबा धावपलकावरती आणि परेशनं खऱ्या अर्थानं नजाकत दाखवायला सुरुवात केली आहे. दहशत माजवत असताना टोटल 3 इथून डॉट. चौथा बॉल अतिशय वेगानं योगेश दादांनी स्ट्राईक सोडली आहे. आता धोक्याच्या गडीला धावत असताना धनराजला इथून धावबादच्या स्वरूपात माघारी यावं लागेल. आणखी एक हादरा लागत असताना जयभवानी वावलोली टीमला. टोटल 3 गमावल्यानंतर धावपलक स्थिरावतंय 27 या आकड्यावर. आणि 4 चेंडू त्यानं डॉट हाताळले. मेडन ओव्हरच्या कदारावरती पाहायला मिळेल. इथून 2 चेंडू जर का त्यानं निर्धाव हाताळले तर या आजच्या 6व्या रात्रीमधील मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकडवरती योगेश दादा पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहायला. 5वा बॉल हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून आणखी एक गोल्डन विकेट. सलामीला गेलेला योगेश दादा कांबेरे इथून बॅक टू द डगआउट. समृद्धी महामार्गावरती जयभवानी वावलेली अगदी स्पीडनं धावत होती, परंतु स्पीड ब्रेकर आता आलाय. लास्ट बॉल फटका जबरदस्त. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. थोडीशी मिसफिल्ड फायदा उचलत असताना पाहायला मिळाले. टोटल कंप्लीट 2. मेडन ओव्हरच्या कादारावरती होता. एक चांगली गोलंदाजी आपण अनुभवली मोठी जुई टीम कडून. परेशची
फक्त 2 धाबा त्यानं खर्च केल्या आणि सलामीला गेलेला योगेश दादा कांबेरे या ओव्हरमध्ये माघारी देखील आला. 4 षटकांचा खेळ इथवर समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 29 या आकड्यावर. 29 धाबा धावफलकावरती. 4 विकेट गमावलेत अद्यापपर्यंत जयभवानी वावलोली टीमनं. अजूनही एका षटकाचा खेळ इथून बाकी आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच रियांश 11 कासगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तयार होईल मोहाचीवाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी या. खूप चांगली गोलंदाजी परेशची अनुभवली. थांबवलं जाते कमीत कमी धावसंख्येवरती विचार केला धावसंख्येचा तर 29 या आकड्यावरती धावसंख्या आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला तनुजच्या 5 धावा आल्या. तदनंतर सेकंड स्पेलमध्ये आले संजय, त्यांनी हाताळली ओव्हर. अजय होते, 12 धावा आल्या. नंतर पुन्हा तनुजच्या हातामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या ओव्हरमध्ये देखील त्याने 10 धावा खर्च केल्या आणि निर्णायक आणि मोमेंटम षटक आपण पाहिलं परेशचं. या ओव्हरमध्ये 1 विकेट आल्यानंतर फक्त 2 धावा खर्च करत असताना परेश आपण पाहिला. आता इथून पहिल्या इनिंगमधील शेवटचे 6 चेंडू आपण अनुभवणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ अखेरीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. यश गोलंदाजी मार्कवर. यशचा पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. फटका जबरदस्त पाहायला मिळाला. या 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते ते 33 या आकड्यावरती. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता इथून पाहायला गेलं जयभवानी वावलेली टीमच्या बाजूने विचार करायला गेलं तर अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं असेल. कारण अजय डायरे सरांनी वर्णन केलं जुई टीमचं तर भरपूर सारे विजय त्यांच्या खात्यामध्ये आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व स्थापित करायचं असेल तर इथून या ओव्हरमध्ये अशा प्रकारचे कारनामे करणे गरजेचं असेल. नॅट नंबर 6 वरती दाखल झालेले प्रशांत आपण पाहतो आणि कल्पेश स्ट्रायकर एंडवरती. कल्पेश सेकंड बॉल मिसफील्ड पाहायला मिळते. 1 सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी देखील चांगली. इथे फंबल आणि फायदा उचलत असताना पाहायला मिळत आहेत. कदाचित जर का दुसऱ्या धाबेचा प्रयत्न लवकर केला असता तर 4थी धाब घेण्याची संधी देखील इथे आली असती. गमावली. टोटल बनवल्या गेल्या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचते धावसंख्या 36 या आकड्यावर. 36 धावा धावफलकावरती. 4 विकेट गमावलेत. अजूनही या ओव्हरचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे. यावेळी खालवर टप्प्याचा पाहायला मिळाला. वेगानं हाताला होता. पुन्हा धोक्याच्या घडीला धाव घेता वेळेस आपण पाहतोय आत्मघाती प्रवास आणि धावबादच्या स्वरूपात आणखी एक हादरा लागला जाईल तो जयबाबांनी वावलेली टीमला. कल्पेशनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. खऱ्या अर्थानं कल्पेशचा विचार केला तर टोटल वैयक्तिक 2 चेंडू 7 धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही या ओव्हरमधील निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर नक्कीच उभं राहताना पाहायला मिळेल जयभवानी वावलेली टीमचं. 4था बॉल. इथून आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. समोर चेंडू चाललाय. 1 सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. यस आणि आपण पाहतो पंचांना नो चेंडू घोषित केलाय. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जयभवानी वावलेली टीमची. त्यानंतर परेशची गोलंदाजीनं जखडून ठेवला आणि आता शेवटचं षटक आपण अनुभवतो यशचं. तितपत यशला लाभत नाहीये. 7 धाबा दिल्यानंतर हाताळलेला हा नो चेंडू. रेफर केलं. 3ऱ्या पंचांची मागणी चेक केलं जाईल. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी करण लहाने उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असे स्वागत. भीमरचा नो असणारे फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. फ्रेश गोलंदाजी आपण अनुभवतोय. यावेळेस नो चेंडू नक्कीच आहे.
नो चेंडू. यस, बीमरचा नो चेंडू नक्कीच असणार आहे. गोलंदाजी फ्रेश आपण पाहतोय. कार्पेट लेवलनं फटका, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एकच धाब्यावरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. आणि आता इथून समाधानकारक बॅटिंग खरंच पाहायला गेलं ना थोडीशी बॅकफूटवरती घेऊन येईल वावलेली टीमला. चांगली धाबत संख्या उभारावी लागेल. जुई टीम देखील तितपत तुल्यबाज संघ आहे. फटका जबरदस्त, भरपूर उंचावरती लॉंग ऑफला क्लिअर करत असताना या पहिल्या इनिंगचा शेवटच्या चेंडू 5व्या बॉलवरती आलेला फटका आपण पाहतोय. जाऊन पोहोचलीये ती 45 या आकड्यावरती. 45 धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. भरपूर उंचावरती होता, लांबी कमी वाटत होती, परंतु ती कमी देखील भरून काढली आणि सीमारेषा पार लगावला. 6 धावा. आता या पहिल्या इनिंग मधील लास्ट बॉल, शेवटचा चेंडू डिसाइड होईल समोरच्या टीमसाठी टार्गेट. लास्ट बॉल खोलवर टप्प्याचा होता. कार्पेट लेवलनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. वेगानं फेकलाय थ्रो, फेकी देखील चांगली. आणि यस, दुसरी धाव डोक्याची ठरली आहे. इथून पहिल्या डावाचा खेळ आलाय संपुष्टात. टोटल जाऊन पोहोचली जयभवानी वावलोली टीमची ती 46 या आकड्यावरती. आणि विजयासाठी गरज असेल मोठी जुई टीमला टोटल 47 या धावसंख्येची. या स्पर्धे ठिकाणी मला छोटंसं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल भगवान दादा दलवी तदनंतर ऑल कमिटीचं मी आभार मानतो. आणि इथून पुढील इनिंगसाठी ऐकणार आहोत आवाज आपण अजय डायरे सरांचा. मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कासगाव या दोन टीम दरम्यान मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला या लगेच. मोहाची वाडी टीमचे कर्णधार उपस्थित झालेत आणि कासगाव टीमचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. चला, अजय डायरे सर त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील टॉससाठी. पहिलं सत्र समाप्त झालं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी वावलेली टीमनं धावा बनवल्या त्या मात्र 46 30 बॉलमध्ये आणि 47 धावसंख्येचे टार्गेट आता इथून सेट केलं आहे. ते मात्र मोठी जुई या टीमच्या समोर. यस, थँक्यू. आपण पुढील मॅचचा टॉसकडे जातो. मी जयेंद्र दादांना विनंती करेल आपण आपल्या शुभाचं टॉस करावा. टीम मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधात टीम श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. टॉस इथून केला जातोय. हेड इज द कॉल. हेड. टॉस जिंकलाय श्री गणेश क्रिकेट संघ कासगावने. यस, कासगाव टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. कॅप्टन, पहिले डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. कासगाव संघ आणि कासगाव क्रिकेट संघाने ते फार मोठं टुर्नामेंट आयोजित केलेलं. आपण एक जबरदस्त आयोजक आहात. आमदार चषक वाकसच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण एकदम छान आहे. आम्ही मागच्या वेळेस पण या ग्राउंडला खेळलेलो आणि आयोजकांचा धन्यवाद बोलेन की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. तर कासगाव टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग असेल मोहाची वाडीची आणि त्या दोन्ही संघांना विनंती आयोजकांशी आपण संपर्क साधा आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल मोठी जुई बी.
हा संघ मात्र आता चेसिंगसाठी उतरेल. पण आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी खरं तर आपण एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करतो आहे. कारण हल्लीचं जग असं आहे ना की फिरण्याकडे बऱ्याचशा नागरिकांचा कल असतो आणि शिवांश अँड शेळके बंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्स योग्य सेवा सुरक्षित प्रवास हाच आमचा ध्यास आहे. शिवांश अँड शेळके बंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अरुण शेळके आणि नंदकुमार शेळके जे वाकसगावचे आहेत, यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जर तुम्हाला 17 सीट, 20 सीट आणि 23 सीटच्या बस पाहिजे असतील तर शिवांश अँड शेळके बंधू टूर्स ट्रॅव्हलकडे 17 सीट, 20 सीट आणि 23 सीटच्या बस योग्य दरात भाड्याने मिळतील. आणि त्यासाठी तुम्ही आवर्जून संपर्क करा वाकसगावचे अरुण शेळके आणि नंदकुमार शेळके यांच्याशी. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, करूया परिवर्तन. आवाज योगेश ढोळे सरांचा. थँक्यू सो मच सर. 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड इनिंगला इथून सुरुवात होतीये. पुन्हा एकदा सर्वांचं आमदार चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहताय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोशनजी दळवी साहेब, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहता. अतिशय खूप छान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गेले 6 रात्री ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अनेक तालुके या मैदानावरती खऱ्या अर्थानं खेळून गेलेत. आणि त्यातीलच जर पाहिलं गेलं तर आता एकीकडे तुम्ही पाहताय बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बाबांनी वावलोली म्हणजे कर्जत आणि त्यांच्या विरोधामध्ये उरण पनवेल या विभागामधील आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन खऱ्या अर्थानं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय कल्पेश कांबेरे गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहताय. व्हेरिएशन खऱ्या अर्थानं या गोलंदाजाकडे भरपूर आहे आणि नेहमी व्हेरिएशननं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना फार कमी वयामध्ये अगदी आपण पाहताना टेनिस क्रिकेट कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव खऱ्या अर्थानं त्याने घेण्यास भाग पाडलंय. व पहिलाच बॉल लोअर फुलटो चालला. फर्स्ट स्लिपमध्ये फिल्डर आहेत, फेकी थोडी वाईट झाली आहे परंतु बाकअप आहे. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा बनवायच्या आहेत 30 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, कदाचित पहिल्याच बॉलवरती शॉट चेक केला गेला बॅटरकडून आणि इथून मात्र सिंगल. कारण की व्हेरिएशन खऱ्या अर्थानं कल्पेश कांबेरेची नेहमीच पाहायला मिळाली आहे. लोअर फुल टॉस तो देखील कमी गती नव्हता. श्रेयस पाटील साठी हा बॉल फुल लेनचा पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉटन बॉलचा संपर्क नाही, बरोबर बाट आणि पाडच्या मधून हा बॉल निघून गेला. काही जबरदस्त बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश कांबेरेचा स्विंगचा जादूगर म्हणून कल्पेश कांबेरे याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक त्याच्याकडे, त्याच्याच बाजूला टीमचा कॅप्टन अगदी आपण पाहताय हो कमी गतीने टाकला होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला डीपमध्ये अगदी आपण पाहताय. काऊ कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी योगेश कांबेरे फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत धाव आली आहे सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दोन धावा धावफलकावरती श्रेयस आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय निनाद. हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ते मात्र बाप्पा मोरिया 8943 या टीमकडनं 47चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली करावी लागेल. व खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर अमोल मोडकला तुम्ही पाहताय. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. काय फिल्डिंग सेट केली आहे गोलंदाजानं खऱ्या अर्थानं स्वतः इथून मात्र फिल्डिंग सेट केली आहे. कारण की गोलंदाजाला हवी असणारी फिल्डिंग ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये सेट होते ना त्यावेळी धावा वाचत असतात. कारण की त्याला माहिती आहे मला गोलंदाजी कशी करायची आहे, मी बॉल कसे टाकणार आहे आणि त्यासाठीच मात्र तो फिल्डिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आली 3. आतापर्यंत बॉल झालेत कल्पेशच्या या षटकातील 4. इकॉनॉमिकल राहिलाय 4ही बॉलमध्ये कल्पेश कांबेरे. हो यावेळी उंच केला हवेमध्ये मिस टायमिंग. फिल्डर प्रयत्न करतात, डीप मध्ये चाललाय बॉल, फिल्डरनं बॉलला अडवलाय तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डीप पर्यंत धावत गेले अगदी आपण पाहताय. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डिंग करतात, डीप मिड विकेट पर्यंत धावत गेले आणि मात्र बॉलला फील्ड केलं. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहता आता 5 वरती.
5 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात कल्पेश कांबेरेनं. अगदी जर पाहायला गेलं तर निनाद यांच्यासाठी वेगळी अनंत दुले माजी सभापती आणि त्यानंतर सुनीलजी दुर्गे आणि मते साहेब या मसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आमदार चषकाच्या माध्यमातून आपण मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. गेले 6 रात्री आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी अगदी आपल्याला मान्यवर येताना पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती आहे 6. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आपण पाहता ही स्पर्धा 6-6 एक डबल आली. हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. ओके ओके 5 धावा. पाच धावा धावफलकावरती कल्पेश कांबेरेनं काय गोलंदाजी केली आहे. म्हणजे 47 धावसंख्येचा आम्हाला बचाव करायचा आहे. आम्ही 46 धावा पहिल्या डावामध्ये बनवलात आणि 47 धावसंख्येचा बचाव करायचा. मग त्यासाठी मला इथून खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. मला आपल्या टीमला मोमेंटम खऱ्या अर्थानं गोलंदाजीतून चांगलं देणं फार गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. म्हणूनच तर अगदी आपण पाहताना जय भवानी वावलेली टीमनं त्याला प्रमोट केला आहे गोलंदाजीसाठी. योगेश सर, या दरम्यान आपण पाहतोय आमदार ट्रॉफीमध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे साहेबांचं आगमन, त्यांच्या समवेत सुनीलजी दुर्गे साहेबांचं आगमन आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते धर्माप्पा शेळके. आजचे बर्थडे बॉय म्हटलं तरी हरकत नाही. अजूनही त्यांची एनर्जी, त्यांचा स्टॅमिना, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि एक फार मोठे आयोजक देखील धर्माप्पा शेळके यांचं देखील आगमन होतं. त्यानंतर भाऊ शेळके साहेब आणि अन्य पाहुणे उपस्थित होते, त्यांचं सहर्ष स्वागत. ओ बॉल सीमारेषेच्या पलीकडे वाकस गावचे जावई योगेशजी दुर्गे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. दरम्यान इथे चौकार आलाय. पहिल्याच बॉलवरती अमोल मोडकच्या विरोधामध्ये आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. ती फलंदाज निनाद भोईर सॅकिंग एंड वरती आलाय. हो, यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हाईटची अपेक्षा होती खऱ्या अर्थानं निनाद भोईरला, परंतु या बॉलवरती हाईट मिळालीच नाही. बरोबर पडल्यानंतर खाली राहिला. एसटी रक्षकाकडे निघाला. वेगवान बॉल होता आणि अगदी आपण पाहता बॅटरला बीट देखील केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती मात्र 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 47 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. बाप्पा मोरिया 8943 ही टीम. हो, आडव्या बाटनं प्रहार गॅपमध्ये बॉल सरळ चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे काव कॉर्नरला क्लिअर केलाय. गॅप शोधली निनाद भोईरनं. आणखीन एक चौकार आलाय. आणि या दरम्यान मंचावरती आपण पाहतो उद्योजक नितीनजी मसे साहेब आणि त्याचबरोबर योगेश दादा दुर्गे यांचं देखील आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. फार मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची उपस्थिती आमदार ट्रॉफीमध्ये लाभली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये उरण तालुक्यातील मोठी जुई हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील जय भवानी वावलली. ओव्हर टू सर. नक्कीच अगदी आपण पाहताय दोनही टीम आपापल्या विभागामध्ये भरपूर खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये राहिल्यात. नाव लौकिक केलंय. आपल्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा डंका सातत्यानं पिटलाय. परंतु आता आमदार चषकाच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधामध्ये आता खऱ्या अर्थानं त्यांच्यातला तो दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमोल मोडक अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि इथून जर पाहिलं तर मात्र हा डॉट बॉल हे समीकरण आतापर्यंत पाहायला मिळालं. एखादा बॉल मोठा फटका तर एखादा चौकार. हो, आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न बाक टू द बॉलर खेळून बसलेत. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. वेगवान होता, बरोबर खोलात आला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निनाद भोईरनं 2 चौकार जरूर लगावलेत अमोल मोडकच्या विरोधामध्ये, परंतु अमोल मोडकनं देखील आपण पाहताय कमबॅक करत असताना 2 डॉट बॉल देखील फेकलेत. हे बाटलच खऱ्या अर्थानं फार चांगलं पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. निनाद भोईरच्या विरोधामध्ये अमोल मोडक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13. दुसरं षटक चालू आहे अमोल मोडकचं. हो, टॉपेज. हो, कॅच इथं मात्र कंप्लीट झाली आहे.
यष्टी रक्षकानं चुकी केली होती, परंतु प्रशांत मोडसचं कौतुक करायला हवं. त्याने लगेच एक हात पुढे केला आणि इथे रिलीफ फिल्डिंग पाहायला मिळाली. पकडली एक कॅच. निनाद भोईर आउट. बॅटिंग करणाऱ्या टीमला वावलोलीचे 3-3 प्रतिनिधी आहेत. एकाने कोणीतरी जा 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 एकाने कोणीतरी जा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली गेली आणि लगेच पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. दोनही टीमचे 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत आणि पाणी नाही तर मात्र आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल दोन्ही टीमकडनं. थोडेसे कॅन मंत्र खऱ्या अर्थानं आपण पाहताय पोचले जात आहेत या पाण्याच्या साह्यानं. 12 बॉलमध्ये धावा आल्यात त्या मात्र 13 विकेट्स आले ती 1. निनाद भोईर बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. संघ थोडासा कुठेतरी आता बॅकफुटवरती आहे. तो मात्र बाप्पा मोरिया 8-9-4-3 मोठी जोई 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. तुमची पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला 47 पर्यंत पोहोचायचं आहे. एखाद दुसरी धाव त्याच्यानंतर एखाद दुसरा मोठा फटका हे सर्व काही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण नाही तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धाव येणं देखील फार गरजेचं आहे. ही प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आखावी लागेल आणि क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे. ज्यावेळी तुम्ही स्ट्रॅटर्जी आखत असता प्लॅनिंग करत असता त्याचवेळी मात्र तुम्ही क्रिकेटमध्ये सक्सेस तुम्हाला मिळत असतं. ती प्लॅनिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तशी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 13 आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका कारण की बरोबर 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. पुनश्च एकदा कल्पेश कांबेरे आलाय गोलंदाजी मार्कवरती, परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज श्रेयश पाटील. ओ पहिला लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर. काय एफर्ट्स पाहायला मिळतात कल्पेश कांबेरेचे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये लगेच पाठीमागे फिरत असताना अगदी हवेमध्ये फ्लाइंग जेट सारखा उडला आणि मात्र बॉलला कॅरी केला. जबरदस्त फिल्डिंग. आणखीन एक डॉट बॉल. कल्पेश कांबेरे पहिल्या स्पेलमध्ये 5 आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला डॉट बॉल. ओ लोअर फुल टॉस लवकर पिक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. मिड विकेट सीमा पार. गॅप शोधली आहे श्रेयश पाटीलला. ठोकलाय षटकार. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 19. ओ यावेळी ओव्हर पिच बॉल कमी गतीने आला होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. ओ कॅच ड्रॉप. आता संधी निर्माण झाली होती पुनश्च एकदा विकेट मिळवण्याची. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता परंतु इथे उलटा धावत असताना बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर अगदी आपण पाहताय 2 धावा देखील आल्यात. 21 धावा धावफलकावरती. कल्पेश कांबेरेनं आता कुठेतरी चुकी केले का हे देखील पाहावं लागेल. श्रेयश पाटीलला जीवदान मिळालं. जाणे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत ओ खुला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीप मध्ये चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर पाहायला मिळतात. फेकी देखील अचूक आली आहे.
एकच धाव पाहायला मिळते श्रेयश पाटीलला खऱ्या अर्थानं आता नॉन स्ट्राईक एंडवरती थांबावं लागतंय आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो अक्षय पाटील. साई भक्त जयेंद्र शेठ मुंडे यांकडून जय भवानी वावलोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. हो चांगला बॉल यावेळी फिरवलाय. बॉलवरती अगदी पाहिलं गेलं तर बोटं फिरवली आणि तिथून मात्र बॉल देखील फिरलाय. हे सातत्यानं पाहायला मिळालंय. कल्पेश कांबेरेकडून प्रभावित केलंय त्यानं आपल्या गोलंदाजीतून. फलंदाज अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये हा पहिला डॉट बॉल. कल्पेशचा धावसंख्या धावफलकावरती 22 बनवायचे 47. मोठी जुई टीमला. लोअर फुलटॉस ऑन साईडला फिल्डर डाऊन दी बॉल. काव कॉर्नरला अमोल मोडकनं पकडली एक कॅच. अक्षय पाटील बाद. समितीचे माजी सभापती अनंत धुळे साहेब, त्यांच्या बाजूला आपण पाहतो सुनीलजी दुर्गे साहेब, चोरावले गावचे विठ्ठलजी बुंडेरे साहेब, त्याचबरोबर मनोहर दादा, माजी सरपंच हबप मारुती दुर्गे साहेब, भाऊ शेळके साहेब, उद्योजक नितीन मसेदादा, योगेश दादा दुर्गे, धर्माप्पा शेळके, या सगळ्या पाहुण्यांचा, योगेश दळवी साहेब, चारुदत्त खाडे दादा, बापू भगत दादा, आणि या दरम्यान आपण पाहतोय कासगाव संघ उपस्थित झालाय. अरुणजी टेंबे साहेबांचंही सहर्ष स्वागत. अरुण दादा आमदार ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि विकेट हॅट्रिकसाठी नेवाळीचे जयेंद्र दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आता ती कॅश प्राईज कमावणार कारण अविनाश जाधव गुडवन गावचे आदरणीय फार मोठे पॅकर आहेत. बऱ्याचशा संघांना या व्यक्तींनी पुरस्कृत केलेले ते क्रिकेट क्षेत्रामधील फार मोठे पॅकर अविनाश जाधव यांचं सहर्ष स्वागत. हनुमानजी टेंबे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मार्चकडे, जिथे आता मात्र चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज टीमचा कॅप्टन धनराज कांबेरे. हो पहिलाच बॉल बॅटरला बीट करून गेलाय. अगदी आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, स्लाइडली बाहेर निघालाय. धनराज कांबेरेकडे देखील आपण पाहताय व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे देखील टर्न आहे. त्याला तुम्ही सहजासहजी मोठे फटके मारूच शकत नाहीये. पहिला डॉट बॉल धनराज कांबेरेचा, धावसंख्या 22. हो पुन्हा एकदा शबळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी आता मात्र दोन्ही हात समांतर केले. सांगत्यात हा व्हाईट बॉल आहे. 100ची धाव फलकावरती आली आहे. 100च्या धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 23. बनवायचं आहेत बाप्पा मोर्या 8943. मोठी जोई टीमला 47. आतापर्यंत धावा आल्यात त्या मात्र 23. मोहाचेवाडी टीमचे कर्णधार आयोजकांचे संपर्क साधा. हो आणखीन एक परंतु इथे पंच लगेच सांगतात की आणखीन एक व्हाईट बॉल आहे. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आलाय धनराज कांबेरेचा. सर
ओ इथे गॅप मिळाली आहे, फिल्डर कडनं चुकी झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. चुकी झाली आहे, एक चुकी केली आहे कल्पेश कांबेरेनं, कॅच ड्रॉप केलाय. आणि आता दुसरी चुकी गळीमध्ये फिल्डर करत असताना, जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे धावा मिळाल्या. दोन धाब्यानं पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 26 धावा. 10 मध्ये आता 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. बाप्पा मोरया 8943 मोठी जुई टीमला माश मध्ये बनवून ठेवलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय श्रेयस पाटील, आता त्याच्या साथीनं अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये नॉर्थ साइड एंड वरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय धनराज कांबेरे. 10 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. ओखुला टाकलाय, ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. ओ चुकी 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 आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला कॅरी केलं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, संधी आली होती, बॅटर बाद झाला असता हे माहिती होतं धनराजला, त्यानं डायरेक्ट हिट केली आणि इथे मात्र बॅकअपच मिळालं नाहीये. बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. धावा मिळतील 4. या महत्वाच्या धावा आहेत. या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, तुम्हाला धावसंख्येचा बचाव करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक चुकी करताना पाहायला मिळतीये जय भवानी वावलोली टीम. 47 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा दिल्या होत्या. प्रेशर बनवलं होतं मोठी जुई टीमवरती, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर धनराज कांबरेच्या षटकामध्ये चुका होताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 30 धाबा धावफलक्यावरती आपण पाहताय. तीस धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 17 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे ते अगदी आपण पाहताय 9 बॉल 17ची आवश्यकता. धनराज कांबेरेचं हे षटक अप्रतिम राहिलंय, परंतु फिल्डिंग माटर करतीये. समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये, फेकी देखील आपण पाहताय अगदी अचूकच झाली आहे. इथे पाहायला मिळेल ती मात्र एका धाब्यानं धावफलकात जाऊन पोहोचेल. 31 धावा धावफलकावरती आलात. बॅटिंग करत असताना बाप्पा मोरया 8943 मोठी जोई टीमच्या 8 बॉल धाबा बनवायचे 16, म्हणजे प्रत्येक बॉल वरती दुहेरी धाव हवी आहे. ती मात्र आता मोठी जुई टीमला ऑन साईक आपण पाहताय. फलंदाज अजय भोईर, आडव्या बाटने खेळायचा होता, मिस हिट झालाय. स्वतः धनराज, ओ कॅच ड्रॉप. धनराज कडून अशा अपेक्षा कदाचित टीमला नसतील, कारण की टीमचा कॅप्टन आहे, टीमची जबाबदारी त्याच्यावरती आहे, तो टीमला लीड करतोय आणि कॅप्टन कडनं अशा चुका अपेक्षितच नाहीये टीमला. बॉल शिल्लक आहेत 7 धाबा बनवायचे आहेत. 15 ऑन साईक आपण पाहताय. श्रेयस पाटील, कौतुक करायला हवं श्रेयस पाटीलचं, काय खेळला श्रेयस पाटील. एकटा टायगर मैदानाच्या आत. हो इथे मिस हिट झालाय, फिल्डर थोडेसे दूर राहिलेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी 1 धाव पाहायला मिळतीये. शेवटच्या बॉल वरती आले सिंगल धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 6 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही इथून जिंकण्यासाठी. बाप्पा मोरया 8943 मोठी जोई टीमला काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. चेक या दरम्यान पाहतो आपण आमदार ट्रॉफीची मॅच इतकी रंगात आहे ना, मोठी जुई आणि वावललीची, आणि पाहुण्यांचं देखील आगमन, बरेचसे पाहुणे या मंचावरती आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय निखिल दळवी, महेंद्र दळवी, मुकुंद दळवी, वैभव खांबाळे, पॅडी खांबाळे, मॅडी दळवी आणि अतुल पवार या सर्वांना विनंती करतोय की आपण मंचावरती या आणि आपल्या सर्वांचं आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. जयेंद्र दुर्गेदादा यांनी ते कॅश प्राईज लावलं विकेट रॅटिकसाठी 1000. लास्ट ओव्हर आली आहेत, 14 धावा इथून आता वाचवायच्या आहेत. आणि मंचावरती आता पाहुण्यांमध्ये ती चर्चा वाढली आहे. खरं तर वाकसची पहिली टीम बनवणारे भाऊ शेळके साहेब, त्याचबरोबर धर्माप्पा शेळके, माजी सभापती अनंत धुळे साहेब, विठ्ठल बुंडरे साहेब, माजी सरपंच मारुती दुर्गे साहेब, योगेश दादा दुर्गे, उद्योजक नितीनजी म्हसे
आणि क्रीडा क्षेत्रामध्ये बऱ्याचशा संघांना ज्या पॅकरने पुरस्कृत केलेले ते गुडवन गावचे अविनाश जाधव, या सगळ्यांच्या नजरा योगेश दळवी साहेब, चारुदत्त खाडेदादा, बापू भगत दादा, या सगळ्यांमध्ये आता चर्चा वाढली की 6 बॉल 14 धावा हा सामना आता कोणाच्या बाजूने झुकेल. आणि आवाज या इनिंगमध्ये आपण ऐकत आहोत योगेशजी ढोळे सरांचा. नक्कीच सर, आपण पाहताय शेवटची रात्र आहे या मैदानावरती. आपण पाहताय आमदार चषक 2026 ची स्पर्धा. बरेचसे मान्यवर आपण पाहताय या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आज फायनल रात्र आहे, त्याच्यामुळे मान्यवरांची मांदियाळी या मैदानावरती या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समयामध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक वर्ग या मैदानावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आमदार चषकाचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉल शिल्लक येते अगदी आपण पाहताय 6 धावा बनवायचे. 14 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय नयन आलाय. शेवटचं षटक नयनकडे. 6 बॉल 14 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग गेंदवरती आपण पाहताय फलंदाज श्रेयश पाटील. हो, पहिलाच बॉल प्रहार चढवलाय. बॉल सरळ चालला लॉंगॉनच्या पलीकडे. धावा मिळतील 4 पहिल्याच बॉलवरती. श्रेयश पाटील ब्रँडेड चौकार. पाच बॉल आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. तुम्ही बाकीतच करू शकत नाही. हो, हवेमध्ये मिसिट झालाय. अमोल मोडक बॉल खाली पकडली एक कॅच. आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. बॅटिंग करणाऱ्या बाप्पा मोर्या 8943 मोठी जुई टीमला श्रेयश पाटीलची मोठी विकेट आली आहे, ज्याने आतापर्यंत ही मार्च आपल्या टीमसाठी बनवून ठेवली होती. ज्यानं या मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनवल्यात. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकट्या टायगर सारखा मैदानाच्या आतमध्ये नडलाय विपक्ष टीमला. परंतु आता आईन मोक्याच्या वेळी त्याची मात्र विकेट आली आहे. हा सामना आता रोमांचकारी बनलाय. बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 4 आणि धावा बनवायचे आता 10. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राकेश. लोअर फुल टॉस पिक केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. वाडिश लॉंगॉन सीमा पार. धावा 6 षटकार. आणि मोहाचीवाडीचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. का मॅच रंगतीये. 3 बॉल 4. अजूनही मॅच 50-50 आहे. जर का नयनने चांगले बॉल टाकले, जर का एखादा डॉट बॉल आला, तर मॅच मध्ये परत एकदा उलटफेर होऊ शकतो. आता धगधग वाढली आहे. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे धर्माप्पा शेळके यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन हा सामना संपल्यानंतर केलं जाईल. आणि 3 डॉट बॉल जर का आता बॉलरने काढले तर जयेंद्र दुर्गेदादा नेवाळीचे त्यांच्याकडून 1000 असतील. विकेट हॅट्रिक साठी होत्या, पण आता 3 डॉट साठी आहेत. आणि धर्माप्पा शेळके यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी जय हनुमान क्रिकेट संघ वाकस
यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पण मॅच आहे आता 3 बॉल 4. 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आला, लोअर फुल टॉस मिळाला, त्याला पीक केलं, षटकार ठोकला. आता 3 मध्ये 4 ची आवश्यकता. नयन समोर आहे, उभाची कडा, शॉट हडमॅन, रोशन मोडकनं पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट, आणखीन एक ट्विस्ट. फलंदाज बाद. निलेशजी गाडे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण आमदार चषकामध्ये दमदार स्वागत करूया. दमदार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावानं चालू असलेली ही स्पर्धा साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रोशनजी दलवी साहेबांनी आयोजित केलेली ही स्पर्धा इतकी उंची या स्पर्धेनं गाठली आहे. फायनल रात्र या स्पर्धेची आणि प्रत्येक रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत निर्णायक क्षणी गेली आहे. हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली आहे. त्यातीलच एक मॅच एकीकडे तुम्ही पाहताय जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई. या दोन टीम दरम्यान जबरदस्त मॅच, प्रेक्षकांना हवी असणारी मॅच. तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्यांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि धाबा बनवायचे कंपल्सरी 4. ओ आडव्या बाटनं फटका केला, डीप मध्ये चाललाय कल्पेश या ठिकाणी वेगानं बॉलला कॅरी केलाय. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळतेय, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या कंपल्सरी 3. एक बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक क्षणाला मॅचला कलाटणी देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये दोनही टीमनं दिलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं जय भवानी वावलोली टीमकडे, तर नंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं मॅच आली ती मात्र मोठी जुई टीमकडे. आता पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये जिथे मात्र मोठी जुई, तर आता या 2 बॉलमध्ये पुन्हा एकदा जय भवानी वावलोली. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल, 1 बॉल 3 ची आवश्यकता. ओ फटका तर केला, डीप मध्ये चाललाय योगेश कांबेरे, बॉल खाली आले, चुकी झाली आहे. डीप मध्ये चाललाय, फेकी अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती झाली आहे आणि तिसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. मॅच जिंकली आहे बाप्पा मोरिया 8943 मोठी जोई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. परंतु काय लढलाय जय भवानी वावलोली टीम, जबरदस्त. योगेश कांबेरे बॉल